श्री स्वामी समर्थ. जय श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री लक्ष्मी नारायण नमः. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. उद्या अत्यंत शुभ आणि पवित्र दुर्मिळ योग मानला जातो. तो आपल्याला आता उद्या म्हणजेच आपल्याला योग मानला जातो. तर ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुपुषा अमृत योगाला सर्वश्रेष्ठ शुभ मुहूर्तापैकी एक मानले जाते. या दिवशी केलेले जप, दान, पूजा, खरेदी आणि शुभ कार्य अनेक पटीने फळ देत असतात असे मानले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या शुभ दिवशी आज अशी एक कोणती फक्त 10 रुपयाची वस्तू जी आहे ती आपल्याला घरी आणायची आहे. आणल्याने आपल्या घरी लक्ष्मी मातेचा आणि भगवान नारायण यांची कृपा प्राप्त होणार आहे. शक्य आणि घरातील नकारात्मकता, आर्थिक अडचणी आणि दुःख दूर होण्यास मदत होते. तर शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ पहा. तर गुरुपुषा अमृत योगाचे महत्त्व. गुरुवार हा गुरुदेव बृहस्पती तर हा गुरुवार म्हणजे गुरुपुषा अमृत योग गुरुवार हा गुरु देवाचा बृहस्पती दिवस आहे. तर पुष्य नक्षत्र हे सर्वात नक्षत्रामध्ये अत्यंत शुभ मानले जाते. जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा संयोग होतो तेव्हा गुरुपुषा अमृत योग तयार होतो. या दिवशी केलेले शुभ कार्य अक्षय फळ देणारे मानले जाते. म्हणूनच अनेक लोक या दिवशी सोने, चांदी, नवीन अशा वस्तू पूजेसाठी साहित्य खरेदी करतात. अधिक मासामध्ये हा भगवान विष्णूंना समर्पित महिना असल्यामुळे या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा विशेष फलदायी मानली जाते. तर कोणती आहे ती 10 रुपयाची वस्तू? मित्रांनो, उद्या गुरुपुषा अमृत योग आहे. आपण आता बाजारातून किंवा पूजेच्या दुकानातून आपल्याला एक नारळ आणायचा आहे. तर श्रीफळ, नारळाला आपण श्रीफळ म्हणतो. हिंदू धर्मामध्ये नारळ हे लक्ष्मी आणि नारायण म्हणजेच लक्ष्मी आणि विष्णू यांचे प्रतीक मानले जाते. श्रीफळ घरात आणणे म्हणजे शुभ ऊर्जा आणि सकारात्मकतेचे स्वागत करणे असे मानले जाते. नारळाची किंमत साधारण आपल्याकडे 30 ते 40 रुपये आहे. पण श्रद्धेने आणले तर ते श्रीफळ अतिशय शुभ मानले जाते. तर आपल्याला श्रीफळ घरी आणण्याची योग्य पद्धत कोणती आहे? तर तुम्ही काय करायचं आहे? तर सकाळी उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र धारण करायचे आहे. ओम नमो नारायण हा मंत्र आपण जप करत बाजारातून एक सुंदर असा पाणी असलेला आपण नारळ आणायचा आहे. आपण नारळ घेताना एवढी काळजी घ्यायची आहे की त्या नारळामध्ये पाणी असावे. तर तो आपल्याला नारळ घेऊन यायचा आहे. तो तडा गेलेला वगैरे नसावा, चांगला असावा. तर आपण ओला नारळ आणायचा आहे आणि घरी आल्यानंतर देवघरात लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरायचे आहे. त्या नारळाला आपण स्थापन करायचं आहे. त्यावर आपण हळदी कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायचे आहे. त्यानंतर लक्ष्मी म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे. तर आपल्याला हा मंत्र जो आहे तो आपण 108 वेळा म्हणायचा आहे. तर ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय. आपल्याला या मंत्रापैकी कोणताही एक मंत्र आपण जप करायचा आहे. जप करत असताना मनात आपल्या कुटुंबाचे सुख समृद्धीची प्रार्थना करायची आहे. तर सायंकाळी करा हा छोटासा आपल्याला उपाय. तर आपण हा सायंकाळी सुद्धा करू शकतो. तर आपण सायंकाळी देवासमोर शुद्ध तुपाचा दिवा, गाईच्या तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तमच. आणि त्या आपण जो नारळ सकाळी आपण पुजला होता
तोच नारळासमोर आपल्याला बसायचा आहे आणि लक्ष्मी नारायणांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपण विष्णू सहस्त्रनाम, श्री सूक्त किंवा कणकधारा स्तोत्र या स्तोत्राचे आपण कोणतेही पठण करायचे आहे. शक्य असल्यास तुम्ही सर्वच जरी पठण केले तरी अतिशय शुभ मानले जाते. तर या उपायाचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे मी ते तुम्हाला सांगत आहे. तर हा उपाय श्रद्धेने, भक्तीने आणि सकारात्मकता संकल्प यावर आधारित आहे. यामुळे मनाला शांतता, आत्मविश्वास आणि ईश्वर शक्ती वाढण्यास मदत होते. घरात सतत देवाचे स्मरण राहिले आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. विशेष सूचना म्हणजे तुम्हाला आता ह्याच्याबद्दल मी एक तुम्हाला महत्त्वाची सूचना सांगत आहे. तर कोणत्याही उपासकाकडून चमत्कारी किंवा हमखास आर्थिक परिणामाच्या अपेक्षा ठेवू नये. श्रद्धा, प्रार्थना, सकारात्मक सत्कर्म आणि परिश्रम याच्यासोबत आध्यात्मिक साधना ही महत्त्वाची असते. तर मित्रांनो, उद्या आपल्याला या महिन्यामध्ये गुरुपुषा अमृत योग हा अत्यंत शुभ मानला जातो. तर या दिवशी श्रद्धेने श्रीफळ घरी आणून आपण लक्ष्मी नारायणाची पूजा करा आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळवून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला पण प्रेस करा. म्हणजे तुम्हाला माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला भेटत जाईल. आणि ओम नमो नारायण. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जी काही सेवा झालेली आहे ती मी महाराजांच्या चरणी अर्पण करून आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.